आता लगीन सराई चालू आहे म्हटल्यावर काकाच्या मामाच्या मुलीच्या मुलाचं कोणाचं का लग्न असे ना, इन्व्हिटेशन आल्यावर जायला तर लागतंयच ना. तर आज सकाळीच आवरून लग्नासाठी निघाले, पण मध्येच आहे ना ई कार्ट वाल्यांचा कॉल आला. बोलले की पार्सल आलंय म्हणून. आता पार्सल गावातून घेऊन आले बरं का, पण मला ओपन करायला काही टाइमच नव्हता. तसंच ठेवलं ते पार्सल आणि निघाले लग्नाला जाण्यासाठी. तेथे पोहोचले आणि नवरदेव नवरीने मंडपात एंट्री मारली. नवरीची साडी तर एकदम भारी होती बरं का, मला तर खूप आवडली होती. नंतर लगेच लग्नाला सुरुवात झाली. इकडं मंगलाष्टक म्हणायला तर भारी गायकच ठेवलेला होता. म्हटलं भारी भो. आता जुनी पिढी जशी जशी कमी होत चालली ना, तसं तसं लग्न वगैरे करण्याच्या पद्धती पण बदलत चालल्यात बरं. लग्न वगैरे लागलं आणि फौजी साहेबांचा कॉल आला. फौजी साहेब आहे ना त्यांच्या बटालियन मध्ये पोहोचले होते. त्यांच्या सोबत सगळ्यांनी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर लागली होती आम्हाला खूप भूक. मग म्हटलं चला जेवण करायला जाऊयात. तर सगळ्यांनी सोबत जेवण केलं आणि म्हटलं थोडंसं फोटो सेशन करावं, कारण आपल्याला होता मान आणि मान घ्यायला आहे ना थांबायलाच लागणार होतं. संध्याकाळचे 5 वाजले होते बरं का लग्न आवरायला. नंतर आहे ना तेथून निघालो आणि आलो ननंदबाईच्या घरी. तर ताईंच्या घरी मस्त क्यूट क्यूट मणीचे पिल्ल होती बरं का. आणखी इंजेक्शननीच दूध पेत होती ते. मग काय सगळे पिल्ल घेतले आणि आले घरी घेऊन. तोपर्यंत इकडं क्रिश आणि खुशी पण आले होते बरं का स्कूलवर. मुलांना तर खूप आनंद झाला होता मणीचे पिल्ल बघून.